नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सोमवती अमावस्यात 30 ते 31 डिसेंबर वर्षातील शेवटच्या अमावस्येला या 6 चुका टाळा. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. या वर्षातील शेवटच्या अमावस्या कधी आहे आणि त्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात सोमवती अमावस्या खूप महत्त्व आहे. यंदा वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आज सविस्तरपणे जाणून घेऊया. या दिवशी पितरांना आशीर्वाद मिळवण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे केल्याने सुख समृद्धी लाभते असे मानले जाते. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे. या वर्षी 30 किंवा 31 तारखेला अमावस्या कधी आहे हे जाणून घ्या. शुभ मुहूर्त. पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 30 डिसेंबर रोजी पहाटे 4:01 वाजता सुरू होईल आणि 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 3:56 पर्यंत राहील. उदय तिथीनुसार ती 30 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. 30 डिसेंबर सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी श्री हरीसह महादेवाची पूजा करण्याचा शुभ संयोग आहे. या दिवशी पुढील वस्तूचे दान करा. पितृदोष होत असल्यास मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करावी. यानंतर आदराने प्रतीक म्हणून उबदार कपडे, दही, फळे, गहू, शेंगदाणे इत्यादी गरिबांना दान करावे. मान्यतेनुसार या वस्तूचे दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्ती होते. पुढील चुका करू नका. सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात. यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात. कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमीजवळून जाणे टाळावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्यपान, मांसाहार, मासे इत्यादीचे सेवन करणे टाळावे. तसेच या दिवशी घरात शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचे भांडणात अजिबात पडू नका. या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करणे टाळावे. तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नका. सोमवती अमावस्या ही पितरांना किंवा पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते. या दिवशी राग आणि अहंकार करणे टाळा. स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीचे नुकसान करू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.